श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय होणार आहे, अनेकदा बरेच लोक एखादी संकल्पयुक्त सेवा सुरू करतात आणि पण ती सेवा जी असते ना, आपली संकल्पयुक्त सेवा ही पूर्ण होत नाही. मग अशा वेळी काय करावे, किंवा बघा याबद्दलची जी संपूर्ण माहिती आहे ती मी तुम्हाला सांगेलच, पण अशा वेळी आपण काय करावे. आणि तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत आहात तर या चुका करू नका. बऱ्याच लोकांना संकल्पयुक्त सेवा करत असतात, ती कुठलीही असू द्या, पण तेव्हा काही चुका ज्या करतात ना, मग त्यामुळे आपल्याला काहीतरी संकेत रूपात किंवा केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. आणि लोक बोलतात की मी सेवा करत असते तरीसुद्धा महाराजांनी कुठलाही दृष्टांत दिला नाही किंवा संकेत नाही किंवा त्या सेवेचं फळ मला मिळालेलं नाही. हे आपलेच मन आपल्याला खात असते. पण मात्र आपण जेव्हा सेवा करत असतो, संकल्पयुक्त सेवा करत असताना ती का पूर्ण होत नाही ते आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, संकल्पयुक्त सेवा म्हणजे नेमकं काय. संकल्प करणे म्हणजे आपण महाराजांना किंवा इतर देवता किंवा परमात्माला आपण विनंती करत असतो. आणि तुम्हाला सांगू का, आपण आपले नाव गोत्र विशिष्ट कार्यासाठी आपण ही सेवा करत असतो, तेव्हा आपल्याला ते देवांना आपण सांगत असतो. एकदा आपण संकल्प केला की आपण ती सेवा पूर्ण करण्यासाठी बांधील होऊन जातो. म्हणजे आपण एक शब्द जो असतो, एक वचन जे असतं ते आपण परमात्माला किंवा महाराजांना देत असतो. पण काही कारणांमुळे ती जी सेवा असते ती अर्धवट राहून जाते. आणि आपल्याला बघा, सेवा अर्धवट राहिल्यामुळे आपलं मन लागत नाही किंवा मन चित्त इकडे तिकडे होत असतं आणि आपली ही सेवा जी असते ती खंडित होत असते. तर या कारणांमुळे तुमचे जे फळं असतात ते सुद्धा तुम्हाला मिळत नाही. सेवा जर तुम्ही करत आहेत, संकल्प केला, त्यानंतर आपण जी सेवा काही कालावधी सांगतो देवतांना संकल्पामध्ये, जसंच की बघा 41 दिवस 108 दिवस, तर ते लवकरात लवकर करायचा आपण प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर आपण बघूयात. पहिलंच कारण म्हणजे काय, सुरुवातीचं तुम्हाला सांगेल. बघा, सेवेचा बघा, आपण जी काही सेवा करत असतो, आता बरेच लोक बोलतात की सेवा केली त्याचं फळ सुद्धा मिळत असतं. बरेच लोक वेगळ्या पद्धतीने करतात, बरेच वेगळ्या. पण आपण जी सेवा करत असतो त्याचा गाजावाजा करायचा नाही. जेव्हा तुम्ही सेवा करत असता, विशिष्ट संकल्प करून विशिष्ट काही सेवा कोणत्या तरी कामासाठी करत असतात, तर आपण त्या सेवेचा गाजावाजा करायचा नाही. परमात्मा आणि आपण त्यामध्येच आपण ती सेवा ठेवायची आहे. हां, तुमची सेवा पूर्ण झाली ना, मग त्यानंतर तुम्ही सांगा, तुम्हाला दृष्टांत किंवा तुम्हाला काही फलप्राप्ती मिळाली तर नक्कीच तुम्ही सांगू शकतात, आपले अनुभव शेअर करू शकतात. त्याचा हा उपाय आहे. पण जोपर्यंत आपली सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण कुणाला सांगू नका. बऱ्याच लोकांचं असं असतं बघा, आपण जी सेवा एखादी संकल्पयुक्त करत असतो, समजाच आपण 108 पारायण करत आहोत स्वामी चरित्र सारामृताचे, आपण काय करतो, पहिलं पारायण झालं पहिल्या दिवशी की लगेच स्टेटसला ठेवतो किंवा सोशल मीडियावर कुठेतरी टाकतो किंवा कुणाला तरी मैत्रिणीला आपण सांगतो की मी अशा अशा कामासाठी ही सेवा चालू केली. आता तुम्हाला सांगेल, आपल्या घरातल्या लोकांना सांगितलं ती गोष्ट वेगळी असते, कारण आपल्याला त्या विशिष्ट कार्यासाठी आणि विशिष्ट गोष्टीसाठी नियम आपल्याला पाळावे लागतात. ते नियम पाळण्यासाठी आपल्या घरातल्यांची साथसुद्धा आपल्याला हवी असते. पण बाहेर कुणाला सांगू नका. शेजारी पाजारी नातेवाईक मैत्रिणी मित्र यांना सांगू नका. जेव्हा तुमची सेवा पूर्ण होईल किंवा तुमचं कार्य एखाद्या कार्यासाठी तुम्ही करत आहात तेव्हा तुम्ही सांगा तरच चालेल. ठीक आहे, ही चूक तुम्ही करायची नाही, कारण ती सेवा फक्त परमात्मा आणि आपल्यापर्यंतच मर्यादित तुम्हाला ठेवायची आहे. दुसरं म्हणजेच काय बघा, मासिक धर्म येत असतो, बरोबर. तर मासिक धर्मामध्ये आपल्याला 4 दिवस हे जी काही सेवा असेल तर त्याचं आपल्याला पालन करायचंच आहे. ते नैसर्गिक आहे, त्यामुळे तो इश्यू येतोच बघा प्रत्येक महिलेचा. पण तुम्हाला सांगेल, सुतक विटाळ अशा काही गोष्टी आल्या तर ज्या जास्तीत म्हणजे जास्तीत सुतक जास्त आले, एक झालं दुसरं सुतक आलं, अशा गोष्टी जर घडल्यात तर सांगू का, तुम्ही जर एखादी कारणास्तव काहीतरी मोठी गोष्ट तुम्ही किंवा मागण्यासाठी परमात्माला सांगत आहे की मी या गोष्टीसाठी संकल्प करत आहे, माझी ही इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, तर तुम्हाला सांगेल नव्याने सुरुवात करा. शक्य झालं तर नव्याने सुरुवात करा. कुठलीही सेवा असू द्या, तर सुतक किंवा विटाळ आला 13 दिवसांचा तर नव्याने सुरुवात केली तर त्याची फलप्राप्ती ही मिळतेच मिळते. ही 100% गॅरंटी असते. पण काही लोकांना कसं असतं बघा, या 13 दिवसांमध्ये आळस कंटाळा या गोष्टी येतात आणि आपण जर सर्वसाधारण सेवा करत असतो तर काही हरकत नाही, करू शकतात. पण मात्र तुम्ही काहीतरी मागत आहे किंवा कुणाचं बघा संतती होत नाही, त्यासाठी घरदार होत नाही,
घरसाठी किंवा नोकरी परमनंट होण्यासाठी किंवा एखाद्या नोकरीसाठी उच्च शिक्षित म्हणजे MPSC UPSC सारख्या, तर तुम्हाला त्या सेवासुद्धा तशा पटीने आपल्याला करायच्या असतात, ते नियम पाळायचे असतात. ठीक आहे, या पद्धतीने करा. त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा, परान्न तुम्हाला सांगत होती परान्न घेऊ नका. परान्न घेतल्यामुळे आपल्याला दुसऱ्याच्या जे दोष असतात ते दोष आपल्याला लागत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपली सेवा ही खंडित होते, आपली सेवेचं फल आपल्याला मिळत नाही. म्हणून बऱ्याच लोकांचं काय असतं, ताई मी लग्नाला प्रश्नसुद्धा विचारतात, म्हणून मी प्रत्येक गोष्टीत आता परान्न घेऊच नाही असं सांगितले आहे, तर आपण घ्यायचंच नाही. बरेच लोक बघा, हॉटेलमध्ये थोडं खायचे, भूक लागली खाऊन घेऊ, किंवा आपण लग्नाला गेलो खाऊन घेऊ, नवस होता जातो खाऊन घेऊ, आईकडे गेली खाऊन घेऊ, या गोष्टी करतात. मग चहा घेऊन घेते काही होत नाही, मग पाणी घेऊन घेते काही होत नाही. तर या गोष्टी टाळायच्या आहेत. तुम्ही जर एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तूसाठी संकल्प केला आहे, संकल्प केल्यानंतर या गोष्टी तुम्हाला टाळायच्याच आहेत. कारण त्या गोष्टींनी त्या घरातल्या वस्तू तुम्ही जर अन्न ग्रहण करत आहेत त्या कशा पद्धतीने त्यांनी कमवलेले असतं ते आपल्याला माहिती नसतं आणि म्हणून ते आपण ग्रहण केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. तसेच तुम्हाला सांगेल बघा, गुरुचरित्र जर तुम्हाला पारायण संकल्पयुक्त दिलेले आहेत, बऱ्याच ताईंचे म्हणजे मेसेजसुद्धा होते, ताई संकल्पयुक्त गुरुचरित्र मला 7 करायचे, 5 करायचे, तर सांगू का, त्याला नियम असतात, नियम पाळायचेच असतात. आणि जेव्हा तुम्ही काटेकोरपणे नियम पाळतात, तुम्हाला सांगते 100% तुम्ही त्याचं फलप्राप्तीही मिळतं. दत्त महाराज देतात. पण आपले नियम तसेच पाळायचे असतात. माझे व्हिडिओ असतात गुरुचरित्राचे सुद्धा, तर बऱ्याच लोकांचा जे जास्ती नाही पण 1-2 मेंबर जे असे होते की त्यांचा प्रश्न होता की एवढे नियम पाळलं नाही तरी चालतं, मनाचा भाव खूप प्रामाणिक हवा. तुम्हाला सांगू का, मनाचा भाव जेव्हा आपला प्रामाणिक होत असतो तेव्हाच आपण गुरुचरित्र सारखं एवढा मोठा ग्रंथ त्याचं पारायण करतो. आपल्या मनात विचार येतात, कारण गुरूंची इच्छा असते की आपल्याकडून करून घ्यायचं, आपलं म्हणजे स्वतः आपण विचार करू शकत नाही. ठीक आहे, पण ते विचार जरी गुरूंनी आपल्या मनात दिले, पण त्या बदल्यात आपल्याला काय पाळायचे, आपण कोणत्या गोष्टीचा त्याग करत असतो ते आपल्याला ठरवायचं असतं. हे लक्षात घ्या. कारण बरेच लोक बोलतात मनाचा भाव, हां ठीक आहे, मनाचा भाव मी मानते त्या गोष्टीला आणि तो भाव असलाच पाहिजे, पण त्या बदल्यात आपण सुद्धा काही नियम पाळायचे असतात. जोपर्यंत आपल्याला काही वस्तूंचे किंवा काही खाद्यपदार्थ असू द्या किंवा काही नियम माहिती नाही तोपर्यंत ठीक आहे, आपले परमात्मा समजून घेतात. पण आपल्याला नियम माहिती असून सुद्धा जर आपण तोडतो ते नियम, तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून हे नियम पाळलेच गेले पाहिजे. अजून पुढचं मी तुम्हाला सांगेन बा, पूर्वसंचित किंवा आपल्या घरात नकारात्मकता, आपण रोज जेव्हा बघा चांगली काहीतरी सेवा करायला घेतो तेव्हा आपल्या घरातील नकारात्मकता किंवा आपले पूर्वसंचित कर्म जे असतात ते आपल्याला ती सेवा पूर्ण करू देत नाही. ठीक आहे, हे पूर्ण करू देत नाही. त्यामुळे सेवा सुरू केली की घरात भांडणे होतात किंवा आपल्या घरामध्ये काहीतरी अडचणी निर्माण येतात, आर्थिक अडचणी येत असतात, मुलांना अडचणी निर्माण होत असतात. ही आपलीच पूर्वसंचित आहेत जी आपल्याला देवाची सेवा करू देत नाही. पण जेव्हा तुम्ही ठरवतात, तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे की मला हीच सेवा करायचीच आहे, काही झालं तरी सुद्धा मला ही सेवा पूर्ण करायची आहे, तेव्हा या अडचणी ज्या असतात या अडचणींवर मात तुम्ही करू शकतात. बऱ्याच महिलांना गुरुचरित्र असू द्या किंवा संकल्पयुक्त सेवा करत असताना आपल्या घरामध्ये बऱ्याच अडचणी येतात, त्या येणारच आहेत. आणि जेव्हा त्या आल्यानंतर फक्त आपण एवढंच म्हणावं की आपल्याला काहीतरी पूर्वसंचित आहे म्हणून या अडचणी येत आहेत. आणि या जर म्हटल्या आपण आणि जर अशा करून आपण जर स्वतःचं ठाम मत ठेवलं तर आपली सेवा होईल. पण मात्र काही लोक काय करतात की नाही, या अडचणी येणारे माझ्याकडनं होणार नाही, मी ही सेवा करणारच नाही, म्हणून सुद्धा आपली सेवा ही खंडित जात असते आणि आपले सेवेला खंड गेल्यामुळे आपली सेवा ही पूर्णत्वाला जात नाही, त्याचं सुद्धा फळ आपल्याला मिळत नाही. पण ठाम निश्चय तुमचा असला, तुम्ही मात करू शकतात त्याला आणि मात करून तुम्ही सेवा पूर्ण करायची. मन हे कठोर बनवायचं की मला करायचं एक निश्चय करायचा आणि आपण ती सेवा करू शकतो. पुढचं म्हणजेच काय तर आपल्याला शिस्त लावून घ्यायची आहे. आता शिस्त म्हणजे काय बघा, अध्यात्मात स्वतःला शिस्त लावणं खूप गरजेचं असतं. ज्याप्रमाणे आपण रोज अन्न पाणी घेतो, नंतर श्वास घेतो,
त्याचप्रमाणे आपण घेतलेली संकल्पयुक्त सेवा जी आहे बघा, आपण जी संकल्पयुक्त एखादी सेवा सुरू केलेली आहे ती सेवा पूर्ण करणे ही सुद्धा आपली स्वतःची जबाबदारी आहे. त्यामध्ये आपल्याला स्वतःला सांगायचं आहे की मी परमात्माला, माझ्या स्वामींना, माझ्या महाराजांना मी शब्द दिलेला आहे आणि मी ही सेवा पूर्ण करणारच आहे. जो आपला नियम रोजचा रुटीनचा असतो, उठणं, बसणं, खाणं, पिणं ह्या गोष्टी, मुलं शाळेत जात आहे, नवरा ड्युटीवर जातोय, या पद्धतीने जर तुम्ही संकल्प केला आहे तर तुम्ही ठराविक कालावधीसाठी हा सुद्धा नियम आपल्या आयुष्यात बनवून घ्यायचा आणि आपण जी सेवा केली आहे ती प्रामुख्याने पूर्ण करायचं. नियम ठेवायचाच तो ठेवायचा आहे, शिस्त स्वतःला लावून घ्यायची आहे. ती शिस्त लावल्याने आपल्या आयुष्यामध्ये ती सेवा आपोआपच घडत जात असते. जोपर्यंत आपण शिस्त लावणार नाही तोपर्यंत ती सेवा आपल्या हातून घडणार नाही, हे लक्षात घ्या. पुढचं अजून एक तुम्हाला सांगेल बघा, नकारात्मक विचार जेव्हा सेवेच्या वेळी आपल्याला येतात किंवा कंटाळा येतो किंवा नकारात्मक विचार येत असतात तेव्हा त्या विचारांशी गप्पा मारू नका. म्हणजे ते विचार परत परत मनात आणू नका. जेव्हा आपण पारायण करायला बसतो किंवा वाचन किंवा सेवा करायला बसत असतो देवांसमोर, त्याऐवजी आपण काय करायचं, ते विचार येतात मग आपण काय करतो, गोंधळून जात असतो, झोप येते तर तिथे डुकल्या येत असतात, ते नाही करायचं. तर त्याऐवजी आपल्याला स्वतः मनाला त्यावेळी सांगायचे की मला आता ही सेवा पूर्ण करायचीच आहे. गोमूत्र वगैरे आपल्या जवळ ठेवा. महाराजांसोबत आपण बोलायचे, जे पॉझिटिव्ह आपल्यासमोर आहे. देवघरामध्ये महाराजांची मूर्ती बरोबर, पण आपण बसतो तर आपल्याला नकारात्मक विचार येतात, आपल्याला घाण विचार येतात, आपल्याला झोप येते, आळस येते, कंटाळा येतो, जांभळ्या येतात. तर तुम्हाला सांगेल, देव आपल्यासमोर असतात, परमात्मा आपल्यासमोर असतात, त्यांना आपण सांगायचे की मला ही सेवा पूर्ण करायची, मला इथून उठायचं नाही. त्याच क्षणी थांबायचं, 2 शब्द महाराजांसोबत आपण बोलायचं आहे आणि त्यानंतर आपली सेवा ही पूर्णत्वाला आपण न्यायची आहे आणि सातत्य आपल्या सेवेमध्ये ठेवायचं आहे. सेवा सोडून बाकीची कामे ही नंतर, पण आपल्याला ती सेवेची जबाबदारी आपण घेतली, ती सेवासुद्धा आपल्याला वेळेत पूर्ण करायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आपण त्या आसनावरून उठायचं नाही, आपली सेवा खंडित करायची नाही. या प्रमाणे आपण जर सेवा केल्या, हे नियम पाळून किंवा ह्या पद्धतीने मी जे सांगितलं ते नियम पाळून जर तुम्ही सेवा केल्या तर नक्कीच तुमच्या सेवा ह्या पूर्णत्वाला जातील. परान्न घेत असताना बऱ्याच लोकांना प्रश्न येतो की ते परान्न माझा नाईलाज झाला, एखादी वेळेस बाय चान्स जर घडलं तर काय करू. तर तुम्ही गायत्री मंत्र हा 3 वेळा जप करू शकतात, जेवणाच्या आधी, जेवण करायच्या आधी आणि त्यानंतर तुम्ही अन्न ग्रहण करू शकतात. पण परत मी तुम्हाला सांगेल, तरीसुद्धा या गोष्टी चालत नाही. हॉटेलचं खाणं, हा ठीक आहे, बाहेर तुम्ही राहत आहेत, मेस लावलेली आहे, विद्यार्थी असतात, तर तो नाईलाज असतो, आपण पैसे पे करतो आणि मग मेस लावत असतो, त्या गोष्टी चालतात. पण आपण घरात राहतो, सगळं काही व्यवस्थित आहे आणि तरीसुद्धा आपल्याला सुचतं की रोज आपल्याला वडापाव खायचाच आहे, समोसा हा खायचाच आहे, तर हे चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून हे नियम पाळून जर आपण अशा पद्धतीने सेवा केल्या तर नक्कीच आपली सेवा ही पूर्णत्वाला जात असते. आणि या पद्धतीने काही उपाय मी सांगितलेले आहे. ही शिस्त जी असते आपल्या सेवेच्या दरम्यान जर लावली तर नक्कीच आपल्या सेवेचं फळसुद्धा आपल्याला मिळत असतं. चला मग, माहिती खूप महत्त्वपूर्ण होती, छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा इथे प्रयत्न केला. नक्कीच तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असणार तर अशा पद्धतीने नियम पाळून सेवा करा, नक्कीच तुम्हाला फलप्राप्तीशी 100% मिळेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.